हिंगोलीतून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लिंबाळा येथील शाळेत मद्यपी मुख्याध्यापकांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे। याच मुद्द्यावरून आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। मंगळवारपर्यंत संबंधित दोषींवर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थांसह थेट उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा येथील शाळेत पोहोचलेले कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्यासमोर ग्रामस्थांनी गंभीर तक्रारींचा पाढा वाचला। लिंबाळा गावातील शाळेचे मुख्याध्यापक सातत्याने मद्यपान करून शाळेत येतात असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। या मद्यपी प्रकारामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण पूर्णपणे बिघडलं असून मुलांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला। वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने अभिजित दिपके यांनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला। तसंच या शाळेत 5 वर्गांसाठी केवळ 2च शिक्षक कार्यरत असल्याने शिक्षणाचा पूर्ण फज्जा उडाला आहे। मंगळवारपर्यंत मद्यपी मुख्याध्यापकाची बदली किंवा हकालपट्टी झाली नाही तर तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा दिपके यांनी दिला आहे। याआधी नीट पेपर फुटी प्रकरणात अभिजित दिपके आणि त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारविरोधात मोठं आंदोलन उभं केलं होतं। त्यांच्या या तीव्र आंदोलनामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी दिपके मैदानात उतरले आहेत। मुख्याध्यापकांचा मध्यधुंद कारभार आणि शिक्षकांची भीषण कमतरता यामुळे संतप्त झालेले ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत। आता मंगळवारपर्यंत प्रशासन दोषींवर कठोर कारवाई करतं की अभिजित दिपके यांच्यासह संपूर्ण गाव उपोषणाला बसतं याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे।